नमस्कार. महाविकास आघाडीला त्यांची हार निश्चित आहे याची खात्री आहे आणि म्हणूनच त्यांना निवडणुकांची भीती वाटतेय. ते घाबरलेत की त्यांचं वोट जिहादचं कार्ड विधानसभा निवडणुकीत फेल गेलं म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा आटापिटा चाललाय. जर मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे तर तो गेल्या 25 वर्षांचा आहे. म्हणजेच त्यांनी सत्तेत असताना काहीच केलं नाही हे स्पष्ट होतंय. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये दुबार नावं आणि गोंधळ असल्याचे आकडे हे त्यांच्या काळातलेच आहेत. त्या यादीवर ही मंडळी वर्षानुवर्ष जिंकत आली. मग आजच हा गोंधळ का घालतायत? लोकसभेत जिंकले तेव्हा विजय साजरा केला ना, पण जेव्हा जेव्हा पराजय होतो तेव्हा कधी ईव्हीएम कधी निवडणूक आयोग यांच्यावरती खापर फोडायला पुढे येतात. यांना परप्रांतीय हिंदू नकोत, यांना गुजराती, जैन आणि दलित बांधव डोळ्यात खुपतात, पण मुस्लिम वोट जिहादवर मूग गिळून गप्प काय? ते प्रांतवाद करत हिंदूंमध्ये फूट पाडणारे अल्पसंख्याक इतकं प्रिय का? आम्हाला देखील निवडणूक प्रक्रिया नितळ हवी आहे, पण माननीय न्यायालयाचा निर्णय आम्ही डावलणार नाही. आम्ही लढणार. राहता राहिला प्रश्न यादी शुद्धीकरणाचा, तर आमचे बूथ कार्यकर्ते ग्राउंड लेवलवर पण काम करतील. आणि हो, SIR आहेच. महाविकास आघाडीला मतदार यादीचं शुद्धीकरण दुरुस्तीकरण हवं असेल तर SIR ला पाठिंबा आहे हे जाहीर करा. आहे का हिंमत? का फक्त नरेटिव्ह सेट करायचा, जनतेची दिशाभूल करायची हाच तुमचा उद्देश आहे?